आपल्या शहरातील प्रत्येक घडामोडी, लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी आपल्या पब्लिक मीडिया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना जाहीर होताच सगळेच पक्ष आता निवडणुकीच्या कामाला लागलेत। उल्हासनगर महापालिकेच्या आगामी निवडणुकीत सगळ्या जागा वंचित बहुजन आघाडी लढवणार आहे। या संदर्भाचा निर्णय वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्ता मेळाव्यात जिल्हा प्रवक्ता सोनू पवार यांनी घेतलाय। उल्हासनगर महापालिकेत 20 पॅनल असून एकूण 78 नगरसेवक निवडून येणार आहेत। एका पॅनलमध्ये 4 नगरसेवक असणार आहेत, तर काही पॅनलमध्ये 3 नगरसेवक असतील। उल्हासनगर शहरात दलित मतदारांची संख्या लक्षणीय आहे, त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी यश मिळेल असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय। साहेब, हे कालच आपल्याकडनं जे जाहीर झालेलं आहे आणि इथे बहुजनची संख्या खूप जास्त आहे उल्हासनगरमध्ये, आणि एक ताकद आहे जे आतापर्यंत ही ताकद आहे आणि ही आतापर्यंत अदृश्य आहे, लोकांना हे दिसून येत नाही। येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडी ही ताकद लोकांना दाखवून देईल, इथल्या सत्ताधाऱ्यांना दाखवून देईल की वंचितांमध्ये पण किती ताकद आहे, आणि येणाऱ्या काळामध्ये आमचे 2 अंकी तरी नगरसेवक ह्याच्यामध्ये निवडून येतील। आणि आंबेडकर साहेबांचा, प्रकाश आंबेडकर साहेबांचा उल्हासनगरकडे विशेष लक्ष असणार आहे येणाऱ्या काळामध्ये, आणि त्यांच्या हाताखाली ह्या सगळ्या गोष्टी घडणार आहेत। तिकडे येणाऱ्या काळामध्ये जे आमचे युवा वर्ग आहे, आमचे वरिष्ठ वर्ग आहे, सगळेजण मिळून ह्याच्यामध्ये येणारे जेवढे पक्ष आणि आमच्यासोबत येणारे जे पक्ष आहेत त्यांच्यासोबत पण राहून आपण ही निवडणूक लढवणार आहे। त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांचं उल्हासनगर शहरावर विशेष प्रेम असून येत्या पालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची ताकद दाखवून देणार असल्याचं वंचितनं स्पष्ट केलंय। त्यामुळं येत्या उल्हासनगर महापालिका निवडणुकीत वंचित ही पूर्ण ताकदीनं पालिका निवडणूक लढवून त्यांना किती यश मिळतंय हे पाहावं लागेल। पब्लिक मीडिया ब्युरो रिपोर्ट।